काल आपण किती अंकाची वजाबाकी बघितल्या 5 आणि आज आपण किती अंकाची बघतोय 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे जवळजवळ दशलक्ष या घरापर्यंत आपण आज काय बघणार आहोत वजाबाकी बघणार आहोत। पहिल्यांदा मला संख्या कोण वाचून दाखवेल? हा पांढरे संख्या वाचा 58 लाख 58 आहे हे 6 लाख चूक प्रणाली वाच 68 lakh 34,501 and 1 minus 33 lakh 33 दिसतं ते 23 lakh 57,823 बरोबर। म्हणजे संख्या कोणती आहे 68,34,501 या संख्येतून आपल्याला वजा कोणती संख्या करायची आहे 23,57,823 ही संख्या आपल्याला काय करायची आहे वजा। मला सांगा मोठ्या संख्येतून छोटी संख्या जाते का छोट्या संख्येतून मोठी संख्या जाते? मोठ्या संख्येतून छोटी संख्या काय होते वजा होते। पण आता आपल्याकडे युनिट ठिकाणी म्हणजे एककच्या ठिकाणी जर बघितलं वजाबाकी करत असताना आपण काय करतो एकक कडून पूर्ण आपण डावीकडे जात असतो म्हणजे एकक कडून दशक, दशक कडून शतक, शतक कडून हजार, हजार कडून 10,000, 10,000 कडून लक्ष आणि दशलक्ष लक्ष कडून दशलक्ष। मग आता 1 मधून 3 जाईल का? मग काय करावं लागेल आपल्याला हातचा। पण हातचा घ्यायला गेल्यानंतर न दशकाच्या ठिकाणी सुद्धा काय आहे 0 आहे मग त्याच्याकडून आपण हातचा घेऊ शकणार आहे का? नाही। परत आपण कुणाकडे जायचं शतक तर शतकाकडे आहे आपण 5 मधून 1 हातचा इकडे घेतला तर 5 मधून 1 तिकडे गेल्यावर हातात किती रे 4 आणि इथला 0 कडून इथं लिहिलं पण आपल्याला 1 हातचा एकक घराकडे द्यायचा आहे त्यामुळे इथे सुद्धा किती राहिले 9 आणि इथं झाले किती 11 कारण 1 हातचा इकडे पाहिजे होता ना त्यामुळे। मग आता सांगा 11तून 3 गेले 8 करेक्ट 9 मधून 2 गेले 7 4 मधून 8 जातात का? मग काय करणार हातचा 1000च्या घरातून जेव्हा हातचा घेतो 4 मधून 1 तिकडे गेल्यानंतर इथं राहिले 3 इथं झाले 14। मला सांगा आता 14तून हे 8 गेले 6 3 मधनं 7 जातात का? हातचा 3 मधनं 1 हातचा तिकडे गेल्यानंतर इथं झाले 13 आणि इथं झाले 2 कारण इथनं 3 मधला 1 हातचा इकडे गेलाय 3 मधनं 1 तिकडे गेल्यावर हातात किती इथं 2 13 मधून 7 गेले 6 2 मधनं 5 जातात का? ह्या हातचा तिकडं 8 मधून 1 हातचा तिकडे गेल्यानंतर हातात किती येते 7 आणि इथं झाले किती 12 12तून 5 गेले 7 7 मधनं 3 गेले 4 आणि 6 मधनं 2 गेले 4। मला सांग मग आता संख्या कोण वाचणार? करेक्ट वाचायची मगाच्या सारखं नाही चुकायचं। हा वाचतो 44,000 चूक तू वाच 44 लाख 76,678 करेक्ट। मराठी मधून कोण आधी सांगणार आहे आपल्याला? हा वैभव सांगतोय वैभव करेक्ट सांगायचं चुकायचं नाही 77,778 करेक्ट। कळलं का आता? कळलं नाही? कळलं घ्या लिहून